स्पर्धेचा अंतिम रात्रीमध्ये धावफलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 17-3 गडी बाद जय भावदेवी 11 कुडावे संघ. नेक्स्ट मॅच टॉससाठी तोड संघाने रिपोर्टिंग करा. 40+ ची मॅच होणार. उल्वे 40+ विरुद्ध विचुंबे 40+. या दोन संघामध्ये मॅच होणार. कॅप्टन्सला विनंती आहे की टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. ऑफिशियल अंपायर पॅनल दीपक पाटील सर पाली हे तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतात. आत्तापर्यंत 4000 स्पर्धा टेनिस क्रिकेटच्या त्यांनी कव्हर केल्यात. ऑपोजिटला तुम्ही पाहताय द्वारकानाथ चोरगे सर 3713 आई अंपायरिंगची त्याचं जर्सी आहे. बेलवली या गावाचे पंच आहेत. तिसरे पंच आपण सुद्धा पाहूया. गोलंदाजीला राम आलाय. राम पवार. पवार की पावर दाखवण्यासाठी आलाय. 17वरती 3. पहिला मॅच, पहिला सामना, महामुकाबला, सुपर 12 कोण जिंकणार? परंतु धावांची गरज आहे कुडावे संघाला, कारण समोर या पंचक्रोशीतील नामांकित संघ वडगर संघ तुमच्या विरोधात. पहिला बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये इन टू द प्लॉट, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर ठोकलाय. प्रेक्षकांमध्ये बॉल. षटकार. ऋषभ कोंडिलकर ठोकतो षटकार. त्याच्या स्लॉट मध्ये आल्यानंतर तो प्लॉट मध्ये पाठवणारच. त्याने आता हे ते करून दाखवलं. षटकाराने धावफलकावरती 23 धावा, 3 गडी बाद कुडावे. पहिल्या चेंडूवर रामचं स्वागत. पहिल्याच चेंडूवरती स्वागत झालं होतं प्रकाश मागच्या ओव्हरमध्ये. मागच्या 2 गोलंदाजांना पहिल्या चेंडूवर षटकार लागलाय. पुढे टाकला, यॉर्कर बॉल पडला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट सिलेक्शन चुकीचं होतं. ऋषभला आताही सरळ बॅटने हा फटका मारायचा होता, परंतु त्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेग निवडली. पंच लेग बाय दर्शवतात. धावफलकावरती एकूण धावा 24. ओव्हर नंबर 3. कुणाल मतेकडे मोठी जबाबदारी. त्याने पहिला रिवर्स चौकार मारला. रेड कॅप, डोक्यावरती लाल रंगाची ही ती टोपी. त्याच्या आवडता, प्रत्येक खेळाडूचा एक लक फॅक्टर असतो. काही लोकांना टोपी घालायला आवडते. बॅकफुटला गेले, पंच केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फेवरेट फटका इन्व्हेस्टमेंट झोन मध्ये, गगनचुंबी षटकार. काय दमदार फटका राहिला हा. ज्या पद्धतीने शॉर्ट बॉल होता, पाहिलं, मागे गेला, बॅकफुटला जाऊन पंच केलं आणि समोर स्क्वेअर लेगच्या वरून षटकार ठोकलाय कुणाल मतेने. जबरदस्त फलंदाजी. षटकाराची गरज होती. मच नीडेड.
चौकाराच्या बरोबरीने यस प्रवीण, धन्यवाद. तर बघा, इथे यानंतरचा जो सामना होणार आहे, उलवे 40+ आणि विचुंबे 40+, या दोन्ही संघांच्या संघनायकांना सूचना आहे की फक्त एक षटक इथे बाकी आहे. यानंतर तुम्हाला इथे टॉससाठी यायचं आहे. ज्या संघाचा कॅप्टन इथे उपस्थित असेल आणि ज्या संघाचा नसेल, उपस्थित असलेल्या संघनायकाला टॉस विन करार दिला जाईल. चेंडू सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडण्या अगोदर जर तुम्ही उपस्थित नसाल तर समोरच्या संघाच्या कॅप्टनला टॉस विन करार दिला जाईल. अन्यथा जर दोन्ही संघनायक नसतील तर सामना जर सेकंड राऊंड सुरू झाला तर मात्र दोन्ही संघांचे एक एक षटक कमी केले जातील. याची नोंद दोन्ही 40+ संघांनी घ्यायची आहे, उलवे 40+ आणि विचुंबे 40+. कारण या स्पर्धेचा नियम जो आहे तो पहिल्या रात्रीपासून आम्ही पाहतोय आणि पहिल्या रात्रीपासून हे नियम सुरू आहेत आणि त्याचा पालन देखील केलेला आहे आणि बऱ्याच संघांना त्याचा भुगतान भोगावा देखील लागलेला आहे. याची नोंद आपण घ्यायची आहे. मागील 12 चेंडूमध्ये 29 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा होत्या. 12 चेंडूमध्ये 29 धावा येणं हे कारण होतं की धावा 35 झाल्यात. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. मॅचमध्ये टर्निंग पॉइंट ठरली. तिसरा षटक. 17 धावा मागच्या ओव्हरमध्ये आल्या. राज गोलंदाजीला आला. या संघाचा एक ट्रम्प कार्ड, शेवटचा गोलंदाज. गरज नव्हती. शॉर्ट बॉल होता, समोर खेळायचा होता. रन आउट. फलंदाज बाद होणार. पंचांचा बोर्ड आकाशामध्ये. आणि बघा, सरळ बॅटने जेवढं चांगलं खेळताय तेवढं खेळा, कारण सध्या लास्ट ओव्हर आहे आणि लास्ट ओव्हर चला इलेक्ट्रिशियन, आपण जी लाईट्स ऑन केलेली आहे ती बंद करायची आहे. थोडासा प्रॉब्लेम, कारण उजेड अजून भरपूर आहे. जेव्हा आवश्यकता असेल त्यावेळेला आपण नक्कीच कॉल करू तुम्हाला. 4 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. 37/5. जनरेटर व्हॅन्स, इलेक्ट्रिशियन मॅन, लाईट्स ऑफ करा.
ओ शॉट लाईक द्या, परफेक्ट लॉफ्ट केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, कॉम्प्युटर बॅकच्या वरून षटकार, सिक्सर. चरण मध्ये षटकार ठोकतोय, क्या बात आहे. 7व्या क्रमांकाचा फलंदाज, टेनिस बॉल 11 क्रमांकाचा फलंदाजी षटकार मारू शकतो. आत्ताचा टेनिस भरपूर डेव्हलपमेंट झालाय. 44 5 गडी बाद, 2 चेंडू मात्र पहिल्या सत्रातले बाकी आहेत. चरण संपूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. चरणचा झेल राजने सोडला, त्याच चरणने षटकार ठोकला दुसऱ्या चेंडूवर. हे क्रिकेट आहे, एका झेलची किंमत खूप भरपूर असते. सुरुवात 1 ओव्हर 4 ने झाली तरी संघ 50च्या जवळ पोहोचलाय. 44 एक चेंडू बाकी आहे, क्या बात आहे. पंच डॉट बॉल दर्शवतात. एका ओव्हरमध्ये 4 धावा होत्या तरी संघ 50च्या जवळ गेलाय. हा क्रिकेट आहे, रंग बदलणारा खेळ. सुरुवात जरी खराब झाली, शेवट मात्र गोड होणार. सुपर 12 एक चषक आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या मंदिरामध्ये नेण्यासाठी दोन संघ संघर्ष करत आहेत. शेवटचा टार्गेट सेट बॉल, डेड बॉलचा इशारा पंचांनी केलाय. या सीझनला मंकड विकेट फारसे पाहायला मिळाले नाही, परंतु एका वर्षी मंकड विकेटचा भरणा आपण टेनिस बॉलमध्ये पाहिला, IPL मध्ये पाहिला, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिला. टार्गेट सेट बॉल, आता बॅटर तयार नव्हता. बेल्स कधी कधी हवेमध्ये पडतात, हवा भरपूर आहे कारण मंडपचा जो पडदा आहे लाल रंगाचा देखील आतापर्यंत खूप फ्लॅगने वाहताना पाहायला मिळतो. हवेशीर मैदान आहे हे. शेवटचा बॉल बॅकफुटला गेले, पंच केला, टार्गेट सेट करायचंय, मिड विकेटला क्लिअर केलं, एका टप्प्याने चौकार. मॅच मध्ये पहिला सत्र समाप्त. धाव फलकावरती एकूण धावा पाहतोय 48-48. सामना जिंकण्यासाठी 49 करायचे आहेत वडगड संघाला येणाऱ्या 4 षटकामध्ये. काही प्रेक्षक जॉबवरून ही मॅच पाहण्यासाठी आलेत. क्रिकेटची आवड आहे, लहान छोटी मोठी मुलं सर्व क्रिकेट पाहण्यासाठी येतात. शेवटला चौकार हातातून हाताला चाटून गेला, मिड विकेटला चौकार आणि टार्गेट सेट झालं. 49 टू विन येणाऱ्या 4 षटकामध्ये. पहिले सत्र समाप्त. 48-5 सुपर 12. मी आता उल्लेख केला, एक चषक आपल्या गावाच्या मंदिरामध्ये कोण घेऊन जाणार यासाठी एक मोठी लढत इथे पाहायला मिळते. डीजे मात्र आपली निघून गेलेली आहे. सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडण्या अगोदर जर आपला कॅप्टन उपस्थित असेल आणि अपोजिट नसेल तर जो उपस्थित असलेला कॅप्टन असेल त्याला टॉस स्पिन करार दिला जाईल. आणि दोन्ही जर कॅप्टन नसतील तर दोन्ही संघांचा एक एक षटक कमी केला जाईल. आयोजकांची सूचना आहे, वेळेवरती ही स्पर्धा सुरू झाली आहे. प्रत्येक दिवशी मात्र नियम जे आहेत ते नियम, एक सुपर नियम आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. तर मी विनंती करेन दोन्ही टीमच्या कॅप्टनला की आपण लगेच उपस्थित राहा.
सामना इथे सुरू आहे. रेग्युलर मधली ही लढत आहे. वडगर वर्सेस कुडावे, ज्यांनी पहिल्या दिवशीमध्ये हे सामने खेळले होते. सुपर 12 मध्ये जे क्वालिफाय झालेले होते. पहिल्या दिवसामध्ये कुडावे, दुसऱ्या दिवसामध्ये वडगर. चेंडू पे का चेंडू. तर इथे पाहायला गेलं तर प्रथम फलंदाजी करत असताना कुडावे संघ तत्पूर्वी 4 षटकांमध्ये पोहोचला येतो. 48 वरती 49 लक्ष आहे. बघा, आम्ही वारंवार सूचना केलेली आहे. जसा हा सामना सुरू झाला त्या वेळेलाच आपल्याला अनाउन्समेंट आम्ही केली आहे. कारण प्रत्येक स्पर्धेचे नियम असतात. रेग्युलर संघ जर येत असतील तर आपल्याला 40+ येणं देखील गरजेचं आहे. जुने दिवस गेलेले आहेत. कारण तुम्ही जेव्हा 2-2 सामने जिंकून पुढे जात असतात त्यावेळेला तुमची उत्कंठा असायला हवी की आता आम्हाला तिसरा राऊंड खेळायचा आहे, आम्हाला लगेच त्या मैदानामध्ये पोहोचायचं आहे. तर स्पर्धा सुरू झाले की नाही याचा देखील तुम्ही पाठपुरावा करणं गरजेचं असतं. पण आपण आपल्या वेळेमध्ये याल ते चालणार नाही आहे. कारण आयोजकांना देखील काही बंधनं असतात, नियम असतात. प्रत्येक स्पर्धांमध्ये स्पर्धा भरवणं सोपी गोष्ट नाही आहे. पण तरी आपल्यासाठी मात्र अशा स्पर्धा भरवल्या जातात. तर मी दोन्ही टीमला सूचना करेन, 40+ उलवे आणि 40+ विचुंबे या दोन्ही कॅप्टनला सूचना आहे, चेंडू पडण्या अगोदर आपल्याला उपस्थित राहायचं. सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडतोय. जर दोन्ही कॅप्टन नसतील तर मात्र सामना पुढील 3 षटकांचा असेल, याची नोंद घ्या. म्हणजे एक षटक तुमचा कमी केला जाईल. चला सामन्याकडे बोलूया. 49 लक्ष. पंच दीपक पाटील सर आणि द्वारकानाथ सोरगे सर या सामन्याला मात्र कव्हर करतायत. यस, नक्कीच अमर डिक्लेअर केले आपण. पाहूया, हा चेंडू मात्र आता पडतोय. या सेकंड इनिंगचा हा पहिला चेंडू. गोलंदाज आपण पाहतोय कुणाल मते आहे. 49 लक्ष आहे. चांगली धावसंख्या माझ्या मते इथे उभी केली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 4 आणि विकेट देखील गेल्या होत्या. कुणालचा हा चेंडू लॉफ्टेड इट, फाईन लेग, पूर्णपणे क्लिअर होते. चेंडू सीमा पलीकडे आलाय. हा चौकार आणि इथे मात्र चौकाराने श्री गणेश केला जातोय. तो वडगर संघाचा फलंदाज प्रकाश नाईकच्या माध्यमातून. चला सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडलेला आहे. मॅनेजमेंट कमिटीच्या नियमानुसार पुढील जो सामना होईल, रामदादा बरोबर ना, तो 3 षटकांचा असेल, याची नोंद आपण घ्या. क्या बात आहे. वेगावरती अक्षरशः स्वार होऊन हा फेकलेला चेंडू होता. जबरदस्त मारा पाहायला मिळतोय. चौकार जरी आला असला पहिल्या षटका चेंडूमध्ये, परंतु इथे मात्र दुसरा चेंडू अप्रतिम पद्धतीने फेकण्याचा प्रयत्न केला गेलाय कुणाल मतेने. प्रकाश आणि रोहित ही जोडी मैदानामध्ये. आणि इथे मात्र एष्टा उद्ध्वस्त केल्या जातात. प्रकाशला मात्र परतावा लागेल. पहिली विकेट तंबूच्या अष्ट्याला. कुणाल मतेला मात्र इथे सफलता प्राप्त होते. या पहिल्या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूवरती पहिली विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो विशाल वाघे. वडगर संघाने जबरदस्त सामने जिंकले होते दुसऱ्या रात्रीमध्ये. मस्त अप्रतिम प्रयत्न त्यांचे राहिले होते. आणि इथे मात्र पाहायला गेलं तर या सुपर 12च्या मॅचमध्ये थोडीशी कुठेतरी नाजूक स्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. परंतु वडगर संघामध्ये ती धमक आहे की जरी 49 धावा असल्याने तरी मात्र त्या धावांचा पाठलाग आम्ही करू शकते. अनुषंगाने मात्र इथे ते प्रयत्न करतील शंका नाही आहे. परंतु दुसऱ्या बाजूला कुणाल मतेचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती चौकार काढल्यानंतर मात्र वेदकता कशी दाखवावी हे त्यांनी दाखवलं मैदानामध्ये.
क्या बात आहे, क्या बात आहे. जबरदस्त वेगावरती अक्षरशः स्वार होऊन फेकलेला चेंडू होता. निर्धाव चेंडू तर नाहीये. 22च्या स्वरूपामध्ये मात्र ही धाव मिळेल, कारण विकेट किपर देखील या चेंडू कलेक्ट करू शकला नाही. एवढा वेग फन्नाट होता आणि चेंडू देखील डायरेक्ट स्टंप समोरून ट्रॅव्हल झालाय. पाठीमागे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, शॉर्ट लेग आणि शॉर्ट थर्डमॅन गलीच्या मधोमध क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्की चेंडू अटकवण्याचा प्रयत्न होतोय तिथे. एक धाव मात्र इथे कंप्लीट होते. आता रोहित मात्र स्ट्राईकला आलाय. अपील नक्कीच झालाय आणि इथे मात्र अपील जोरकस पाहायला मिळतंय. जबरदस्त पंच स्थिर आहेत जागेवरती, कारण 6 रात्रीमध्ये ते देखील आपली काम डोल्यात तेल घालून कामगिरी बजावतात. बरेच ऊन पावसाले त्यांनी देखील पाहिलेले आहेत कृष्णा, आणि त्याचा अनुभव मात्र ते नक्कीच तुम्ही किती अपील केलं तरी त्यांच्यावरती काय परिणाम होणार नाहीये. डिसिजन बाय डिसिजन नक्कीच नेहमीच पाहायला मिळत आहे. तर इथे मात्र हा निर्धाव चेंडू आला. जबरदस्त गोलंदाजी कुणालची राहिली आतापर्यंत. हो, क्या बात आहे, मस्त फटका आहे. कव्हर पॉइंटला मात्र इथे चेंडू अडकवण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक कसधाव मिळेल, षटक संपला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. कुणाल मते ज्याने पहिला षटक हाताळला, 6 धावा देत एक फलंदाज बाद करण्यामध्ये संपादन केलाय. जबरदस्त गोलंदाजी हे पाहू शकता. कृष्णाची कमाल आहे स्क्रीनवरती. दीपक पाटील पाली मॉडेल मस्त. हा, ते बऱ्याच काही गोष्टी करतायत मैदानामध्ये गेल्यानंतर. हरिभक्त पारायण आहेत बघा. गळ्यामध्ये तुळशीची माला आहे आणि नक्कीच आपली कामगिरी देखील चोख बजावताना दिसतात. दुसऱ्या बाजूला द्वारकानाथ सोरगे. पहिला षटक संपला. धावफलकावरती 6 धावा. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आणि 43 धावांची गरज आहे. आज प्रवीण टेंबे आमच्या समोर जोडले जातात. प्रवीणचं देखील स्वागत आहे. बऱ्याच स्पर्धात ते देखील कव्हर करतायत. एक सुंदर असे हिंदी आणि मराठीचे समालोचक आहेत, तर त्यांचं देखील स्वागत आहे. 18-43चं समीकरण आहे. गोलंदाज आपण पाहतोय केतन पाटील आहे. कुडाबे संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं. हो, फक्त कट केली रोहितने. कलेच्या दिशेने मात्र चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता. एकदा मात्र नक्कीच मिळेल. एकेरी दुहेरीने आता थोडासा प्रेशर वाढत जाईल, कारण इथे मात्र आता कारण समीकरण मोठा होत चाललाय. 17 चेंडू 42 ही अजूनही गरज आहे. कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील. पहिला षटक जर आपण कुडावे संघ जेव्हा फलंदाजी करत होता निकेत, त्यावेळेला असं वाटलं होतं की किमान आता जास्तीत जास्त 30 ते 35 धावा होतील की काय, हा प्रश्न मैदानामध्ये उद्भवला होता. पण तो अशी फलंदाजी नंतर कुडावे संघाच्या फलंदाजाने दाखवली की धाव संख्येचा आकार डायरेक्ट 48 वरती नेला. 5, 6 आणि 7 नंबरचे जे फलंदाज होते त्यांनी मात्र अप्रतिम भेदकता दाखवली. जबरदस्त खेळ करून दाखवला आणि आपल्या संघाला सुरक्षित स्थानावरती नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामध्ये कुणाल मते असेल, हर्षद पाटील असेल आणि चरण मते. जबरदस्त ह्या तिन्ही फलंदाजांनी फलंदाजी दाखवली. सुरुवातीच्या फलंदाजांचा देखील प्रयत्न होता, परंतु थोडेसे बॅकफूटवरती गेल्यानंतर परिस्थिती अनुकूल करण्याचा प्रयत्न या तिन्ही फलंदाजांनी केलाय. केतनचा हा पुढचा चेंडू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्याचा प्रयत्न. अपील जोरकस, परंतु एकच धाव मिळेल. बघा, प्रत्येक चेंडूवरती अपील होते, कारण चेंडू पैकी देखील तेवढ्याच ताकदीची आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र समीकरण इथे बदलत चाललाय. येणारे चेंडू असतील ते तब्बल 15 आणि 41 धावांची गरज आहे. प्रेक्षक वर्ग मात्र मोठ्या संख्येने इथे आपल्याला पाहायला मिळते, कारण आजचे सर्व सामने अप्रतिम पद्धतीने पाहायला मिळतील. सुपर 12, सुपर 6 अशा लढती आणि फायनलिस्ट कोण असेल त्याकडे मात्र सर्वांचं आज लक्ष असणार आहे. सिद्धिविनायक ट्रॉफी कोणता संघनायक उचलेल याकडे लक्ष मात्र जरूर असेल.
रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. रोहित देखील इथे बीट होतोय. धाव संख्या स्थिर आहे ती 8 वरती. येणारे चेंडू असतील आता मात्र 14 आणि गरज आहे ती 41 धावांची. चौदा मध्ये 41. हो हो, क्या बात आहे. जसा कुणालने षटक हाताळला त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून मात्र केतन पाटील देखील प्रयत्न करतोय. अप्रतिम गोलंदाजी. प्रकाश झुगे आमचे, त्यांचं देखील चांगलं योगदान नेहमीच राहिलं सिद्धिविनायक ट्रॉफीला. सर्व आमची मॅनेजमेंट कमिटी. काल सतीश शेड आले होते असं वाटतंय. आणि शेवटपर्यंत होते अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. सिद्ध साक्षी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. आणि इथे मात्र आता मात्र समीकरण बदललं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. वडघर संघ 49 पाठलाग करत असताना पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या त्या 8 धावा 1 गडी बाद. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 41 ची गरज आहे. उल्वे 40+ आणि विचुंबे 40+. आणि त्यानंतर मात्र तिसरा जो रेग्युलरचा सामना आहे बघा, कोपरा DCC कोपरा आणि नीलकंठेश्वर उल्वे, म्हणजे उल्व्याच्या 2 टीम आहेत. तर या दोन्ही रेग्युलरच्या टीमला देखील सूचना आहे की आपण देखील उपस्थित राहायचं आहे. वेल तर निघून गेलाय उल्वे 40+ आणि विचुंबे 40+चा. मॅनेजमेंट कमिटीचे सूचना नक्कीच आलेले आहे. आपल्या ओव्हरमध्ये कटोती नक्कीच करण्यात आलेली आहे. आता इथे मात्र जो सामना सुरू आहे वडघर वर्सेस कुडाबे, येणारे 12 चेंडू आणि 41 ची गरज आहे. कुडाबे संघ म्हटलं तर नक्कीच आमचे समालोचक मित्र, जबरदस्त समालोचक कुडाबेचे शेखर पाटील असतील, चेतन सावडेकर असतील, यांचं देखील आपण स्वागत करूया. ते देखील या सामन्याला एन्जॉय करतात. जर आला असतील तर यावं आपण. चेतन आणि शेखर आपलं देखील स्वागत असेल. येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 41 ची. आमच्या समेत लाईट्स ऑन करा आपण. यस, बघा आमचे इलेक्ट्रिशियन अतिशय सतर्क आहेत आणि नक्कीच ते काम करतात. आता फ्लड लाईट मध्ये आपल्याला हे सामने पाहायला मिळतील. पहिला सामना कोणता संघ जिंकेल याकडे नजरा मात्र लागल्यात आणि परिस्थिती अतिशय सुरक्षित आपल्याला पाहायला मिळते ती कुडाबे संघाची. कारण 12 मध्ये 41 ची गरज आहे. बिकट परिस्थितीमध्ये बडघर संघ आपल्याला पाहायला मिळते. पण या बिकट परिस्थितीतून आता तुम्हाला मात्र विजयाकडे जायचं असेल तर मार्ग काढावा लागेल. मार्ग असे निघतील की नक्कीच या मैदानामध्ये तुम्हाला मोठे फटके खेळण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये. तर नक्कीच प्रत्येक चेंडूमध्ये हाणामारी नक्कीच करावी लागेल. विशाल आणि रोहितला मात्र कुठेतरी या मैदानामध्ये जबरदस्त प्रयत्न करावे लागतील. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये ते प्रयत्न झालेले नाहीये. एक गडी नक्कीच तंबूच्या आष्ट्याला गेला. सुरुवात बघा निकेत किती सुंदर झाली. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि असं वाटलं होतं की 49 धावा आता या कमी पडतील की काय. परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजाने दाखवून दिलं की हम भी किसी से कम नहीं है. 11 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा आल्या. म्हणजे हा क्रिकेट आहे मित्रांनो. कधी काय घडेल हे सांगता येत नाहीये. कारण याच मैदानामध्ये एका चेंडूमध्ये 6 ची गरज असताना षटकार आलेत. याच मैदानामध्ये एका चेंडूमध्ये 5 ची गरज असताना षटकार आलेला आहे. आणि कमी स्कोअरमध्ये देखील सामने येते जिंकून देखील दाखवलेले आहेत. म्हणजे दोन्ही साईडने चालणारा मैदान आहे. फक्त तुमच्यामध्ये ती धमक असायला हवी, कुवत असायला हवी, क्षमता पाहिजे की आम्ही हे करू शकतो. 41चं जरी आव्हान मोठं असलं तरी मात्र वडघर संघ जिद्द चिकाटी याच्या मेहनतीवरती नक्कीच तुम्हाला असे सामने जिंकता देखील येऊ शकतील. पण रोहितला मात्र प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला विशालला ते प्रयत्न करावे लागतील.
प्रेक्षक आता असते असते वाढताना दिसतील आपल्याला, कारण आज पाहायला गेलं तर शर्यतींचा देखील रणसंग्राम जोरामध्ये होता. पिसारबे येथे मोठ्या शर्यती आपण देखील पाहिल्या. बरेच शेकडे स्वार आपल्याला तिथे पाहायला मिळाले. यस, थँक्यू. चला आपण बोलूया मॅचकडे. सामन्याला सुरुवात होते. 12 चेंडू 41 ची गरज आहे. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. श्री सिद्धिविनायक ट्रॉफी 2025चं एक सुंदर असं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज पाहतोय, तिसरा गोलंदाज हर्षद पाटील. हर्षदचा हा चेंडू मात्र ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक आलाय दूर भरून. तत्पुरी मात्र सिंगल एकच मिळेल. ती विशालला एका धावेने मात्र धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचली आहे. 11 चेंडू आणि 40 धाबांची गरज आहे. एका दोन मोठे फटके जर लगातार आले ना निकेत, तर सामन्यामध्ये मात्र रंगत निर्माण होऊ शकते, परंतु प्रयत्न करावे लागतील. दुसऱ्या बाजूला हर्षद पाटील आहे, याच्यावरती भरोसा दाखवलाय. तिसरा षटक तो घेऊन आलाय. ऑन द कार्पेट हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 10 वरती. 10 धाव फलकावर एक गडी बाद आहे. बघा 7 चेंडू मध्ये रोहित खेळतो 3 वरती, 4 चेंडू मध्ये विशाल खेळतो 1 वरती. म्हणजे मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. या अशा चेंडूमध्ये तुम्हाला सीमित क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळण्यासाठी येता, टेस्ट क्रिकेट नाहीये. आता मात्र हा तुम्हाला 4 फक्त षटकांचा सामना, आणि त्यामध्ये जर असे चेंडू जर तुम्ही फेस केले त्यामध्ये कमी धावा, तर संघ अडचणीमध्ये 100% येऊ शकतो. कारण आता उर्वरित 9 चेंडू आणि 38 धाबांची गरज आहे. 9-38 समीकरण आहे. सामना मात्र पूर्णपणे कुडावे संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला दिसतोय. एकच धाव मिळेल, कारण क्षेत्ररक्षकांना देखील माहिती आहे आता की सामना पूर्णपणे आपल्या बाजूने, घाई करण्याची काही गरज नाहीये. तर इथे मात्र एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 वरती. उर्वरित 8 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती 37 धाबांची. क्या बात आहे, अजून एक निर्धाव चेंडू. बघा प्रत्येक गोलंदाजाने मात्र इथे भेदकता दाखवली. तू चांगलं केलंय तर मी देखील चांगलं करेन, या अनुषंगाने मात्र इथे मस्त खेळ मैदानामध्ये रंगलाय तो या दोन्ही बाजूने. कुडावे संघाचा फलंदाजी असो वा गोलंदाजी, आणि तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण, म्हणजे तिन्ही फॉर्मॅटमध्ये त्यांचा खेळ चांगला राहिला आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिक स्ट्रोक आहे आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल. अरे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 37 धावांची. 6 चेंडू 37 धावा, म्हणजे 6 षटकार कृष्णा या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग. कल्पेश आलाय, कल्पेश ठाकूर. तर इथे फलंदाज आपण पाहतोय तो नितेश आणि रोहित. रोहित मात्र पाहायला गेलं तर सलामीला आलाय. 8 चेंडूमध्ये 4 धावांचं योगदान आतापर्यंत रोहितने दिलाय. इथे मात्र आता पर्याय नव्हता त्याच्याकडे आणि चेंडूला भिडकावलाय. फाईन लेग पूर्णपणे क्लिअर होतोय. आलाय रोहितच्या बॅटमधून हा षटकार. 6 मारायचे आहेत, त्यामध्ये 1 आलाय. अजून 5 चेंडूमध्ये 5, परंतु
37चं लक्ष्य आहे, कंपल्सरी चेसिंग आहे. म्हणजे एक धाव कशी तरी नशिबाच्या आधारावरती तुम्हाला आता येणं गरजेचं आहे. तर ते पहिला प्रयत्न ते मारण्याचा देखील करावा लागेल. गोलंदाज शेवटचा षटक घेऊन आलाय कल्पेश ठाकूर. दिवस खेळण्याचा प्रयत्न होता, इथे चेंडू डॉट आलाय. ते आता मात्र पॉसिबल नाहीये, कारण पूर्णपणे सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण झालंय की नक्कीच कुडावे संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल का, हा प्रश्न आता मात्र कुठेतरी थोडा मर्यादित राहिलाय. कारण 4 चेंडू 30 धावांची 31 धावांची गरज आहे. इथे मात्र अजून एक विकेट आली आहे. म्हणजे पूर्णपणे सामन्यामध्ये विजयाच्या उंबरट्यावरती हा उभा ठाकलाय तो कुडावे संघ. बघा 40+ विचुंबे आणि 40+ उळवे. जर आज सामन्या संपणा अगोदर जर आपण येत नसाल तर मात्र अजून तुमच्यावरती काही ती कारवाई होईल अशी आयोजक कमिटीची सूचना आली आहे. हा विशेष आहे. आणि इथे अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. उर्वरित 2 चेंडूचा आता खेळ बाकी आहे आणि 31 धावांची अजूनही गरज आहे. 2-31 बड्या अंतरमध्ये नक्कीच वडगर संघ पिछाडीवरती आपल्याला पाहायला मिळतंय. असं वाटलं नव्हतं त्यांना की या सामन्यामध्ये एवढी पिछाड आपली होईल, कारण सुरुवातीला असं वाटलं होतं की वडगर संघ वर्चस्व निर्माण करेल की काय, पण तो कुडावे संघाने मात्र चांगला परफॉर्मन्स दाखवला. तसंच असतं कृष्णा की कधी कधी असं दिसतं तसं नसतं. म्हणून जग फसतं. पण इथे वाईट आलाय. बऱ्याच अवधीनंतर ही अवांतरची धाव आली आहे आणि या सामन्याचा पहिला वाईट आहे. निकेत आम्हाला माहिती देतात, निकेत पाटील रावेचे हे आमचे स्कोरर आहेत. चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना देखील मिळाली, कारण कांचन पालकर आणि बेलेला थोडासा प्रॉब्लेम आला, त्यामुळे निकेतला संधी मिळाली आणि त्याचं सोनं ते करतायत. तर इथे सामना जिंकलाय तो कुडावे संघाने. अभिनंदन टीम कुडावे आणि वडगर संघाचा आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सुपर 12 मध्ये क्वालिफाय केलात आणि सामन्यामध्ये हार जीत होत असते, परंतु